मिथुन राशीच्या जातकांना मेषेतील सूर्य द्वादश भावावर प्रभाव पडत असल्यामुळे अंतर्मुखता, खर्च आणि गुप्त योजना ह्याकडे विशेष लक्ष असेल. राशीस्वामी बुध शुक्रासोबत शुभयुती करत असल्यामुळे संवाद कौशल्य आणि बुद्धिमत्ता चमकेल, पण काही निर्णय गुप्त ठेवणे आवश्यक आहे. गुरूचा अनुकूल दृष्टिकोन तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल, तर शनी संयम आणि सातत्याची परीक्षा घेईल. चंद्राच्या गोचरामुळे आठवड्याच्या सुरुवातीला थोडीशी धावपळ होईल, पण शेवटी मानसिक शांतता लाभेल. हा आठवडा विचारपूर्वक कृती करण्याचा आहे. नोकरीत काही गोष्टी पडद्यामागे घडू शकतात. नवीन संधी येतील, पण लगेच दिसणार नाहीत. वरिष्ठांशी संवाद नीट ठेवा. व्यावसायिकांसाठी हा आठवडा प्लॅनिंगचा आहे. नवीन आयडिया तयार होतील, पण अंमलबजावणी थोडी थांबवलेली योग्य. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा रिसर्च आणि अभ्यासात खोलवर जाण्याचा असून विशेषतः लेखन, भाषा आणि विश्लेषणात्मक विषयाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना विशेष लाभ होईल. वैवाहिक जीवनामध्ये थोडेसे अंतर किंवा गैरसमज निर्माण होऊ शकतात, त्यामुळे संवाद स्पष्ट ठेवा. प्रेमसंबंधात गुप्त भावना किंवा एकतर्फी आकर्षण वाढू शकते. घाई करू नका. आर्थिक बाबतीत खर्च वाढण्याची शक्यता असल्यामुळे विशेषतः प्रवास किंवा वैयक्तिक गरजांवर खर्च वाढू शकतो, तेव्हा योग्य नियोजन करा. आरोग्याच्या दृष्टीने झोपेचा अभाव, तणाव किंवा डोळ्यांशी संबंधित त्रास मिथुन राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात जाणवू शकतात, त्यामुळे पुरेशी विश्रांती घ्या. मिथुन राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 5 व 7. शुभ रंग आहे हिरवा व आकाशी. शुभवार आहे बुधवार व शनिवार. शुभ दिनांक आहे 22 एप्रिल व 24 एप्रिल. व मिथुन राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय, येत्या बुधवारी सकाळी एका छोट्या काचेच्या बाटलीमध्ये थोडासा मध आणि 5 वेलची टाका. ही बाटली तुमच्या कामाच्या टेबलावर किंवा अभ्यासाच्या ठिकाणी ठेवा आणि ओम बुम बुधाय नमः या मंत्राचा 21 वेळेला जप करा. आठवड्याच्या शेवटी तो मध एखाद्या लहान मुलाला किंवा पक्ष्यांना खायला द्या. हा उपाय तुमच्या संवाद कौशल्यामध्ये गोडवा वाढवेल, अडकलेली कामे सोपी करेल आणि आर्थिक प्रवाह सुधारण्यासाठी अत्यंत प्रभावशाली असा हा उपाय ठरणार आहे. तुळ राशीच्या जातकांना मेषेतील सूर्य तुमच्या अष्टम भावावर प्रभाव पाडत असल्यामुळे अचानक बदल, गुप्त व्यवहार आणि अंतर्मुखता वाढवणारा ठरणार आहे. राशीस्वामी शुक्र बुधासोबत शुभयुती करत असल्यामुळे संवादात आकर्षण आणि नात्यामध्ये गोडवा निर्माण करेल. मंगळाच्या सूक्ष्म प्रभावामुळे काही ठिकाणी वादाची शक्यता आहे, तेव्हा संयम ठेवा. गुरूची अनुकूल दृष्टी तुम्हाला कठीण परिस्थितीत योग्य मार्ग दाखवेल. शनी संयम आणि जबाबदारीची जाणीव करून देईल. चंद्राच्या गोचरामुळे आठवड्याच्या सुरुवातीला थोडासा ताणतणाव जाणवू शकतो, परंतु आठवड्याच्या शेवटी हलकेपणा जाणवेल. हा आठवडा सावधगिरी, अधिक संतुलन राखण्याचा आहे. नोकरीत अचानक बदल किंवा नवीन जबाबदाऱ्या येऊ शकतात. तुमच्या कामाची कसोटी लागेल, पण शेवटी फायदाच होईल. व्यावसायिकांसाठी हा आठवडा रिस्क मॅनेजमेंटचा असून नवीन गुंतवणूक टाळा आणि जुन्या कामावर लक्ष द्या. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अभ्यासात खोलवर जाण्याचा असून विशेषतः रिसर्च, मानसशास्त्र आणि गुप्त विषयात प्रगती करू शकाल. वैवाहिक जीवनामध्ये थोडासा तणाव निर्माण होऊ शकतो. गैरसमज टाळण्यासाठी स्पष्ट संवाद ठेवा. प्रेमसंबंधात आकर्षण टिकेल, पण भावनिक स्थिरता आवश्यक आहे. आर्थिकदृष्ट्या अचानक खर्च किंवा कर्जाशी संबंधित गोष्टी समोर येऊ शकतात. सावधगिरीने आपली पावले टाका. आरोग्याच्या दृष्टीने तुळ राशीच्या जातकांना हार्मोनल असंतुलन, थकवा किंवा त्वचेशी संबंधित त्रास या आठवड्यात जाणवू शकतो, त्यामुळे स्वतःची योग्य ती काळजी घ्या. तुळ राशीकरता ह्या आठवड्याचा शुभ अंक आहे 6 व 8. शुभ रंग आहे गुलाबी व ग्रे. शुभवार आहे शुक्रवार व शनिवार. शुभ दिनांक आहे 22 एप्रिल व 25 एप्रिल. व तुळ राशीसाठी ह्या आठवड्याचा विशेष उपाय, येत्या शुक्रवारी रात्री एका छोट्या काचेच्या ग्लासामध्ये थोड्या गुलाबाच्या पाकळ्या आणि साखर मिसळून ते मिश्रण घराच्या देवघरात ठेवा आणि ओम शुम शुक्राय नमः हा मंत्र 21 वेळेला जप करा. दुसऱ्या दिवशी सकाळी हे एकत्र केलेले मिश्रण एखाद्या झाडाच्या मुळाशी अर्पण करा. हा उपाय तुमच्या नातेसंबंधामध्ये गोडवा निर्माण करेल, मानसिक तणाव कमी करेल आणि आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरेल. कुंभ राशीच्या जातकांना मेषेतील सूर्य तुमच्या चतुर्थ भावावर प्रभाव टाकत असल्यामुळे तुमचे घर, कुटुंब आणि मानसिक स्थिरता ह्या गोष्टींवर विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. राशीस्वामी शनी तुमच्यावर प्रभाव आणि जबाबदारीची छाया ठेवत आहे, त्यामुळे संयम ठेवा आणि मिळालेल्या जबाबदारीचा स्वीकार करा. बुध शुक्र युतीमुळे घरातील वातावरण गोडवा आणि संवाद सुधारण्यास उपयुक्त ठरेल.
गुरुचा अनुकूल प्रभाव तुमच्या दीर्घकालीन योजनांना शक्ती देईल. चंद्राच्या गोचरामुळे आठवड्याच्या सुरुवातीला थोडा भावनिक ताण व शेवटी समाधान मिळेल. एकंदरच हा आठवडा घर अधिक मन बरोबर संतुलन हे साधण्याचा आहे. नोकरीत थोडासा दबाव जाणवेल. विशेषतः घर आणि काम यामध्ये संतुलन साधणे गरजेचे आहे. काहींना वर्क फ्रॉम होम किंवा स्थानांतराचा विचार करावा लागू शकतो. व्यावसायिकांसाठी हा आठवडा स्थिरतेचा असून मोठा निर्णय घेणे शक्यतो ह्या आठवड्यात टाळा. सध्याच्या कामावर लक्ष केंद्रित करा. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा मध्यम स्वरूपाचा असून घरच्या वातावरणामुळे अभ्यासात थोडासा व्यत्यय येऊ शकतो. त्यामुळे स्वतःची शिस्त महत्त्वाची आहे. वैवाहिक जीवनामध्ये कौटुंबिक कारणामुळे थोडासा त्रास होईल, पण संवादाने तुम्ही तो त्रास दूर कराल. प्रेमसंबंधामध्ये भावनिक जवळीक वाढणार असून गैरसमजापासून दूर राहा. आर्थिक बाबतीत घराशी संबंधित खर्च या आठवड्यात वाढू शकतो. त्यामुळे दुरुस्ती, सजावट किंवा मालमत्तेशी संबंधित खर्चाचं आधीपासूनच योग्य ते नियोजन करा. आरोग्याच्या दृष्टीने कुंभ राशीच्या जातकांना छाती, पाठीचा त्रास किंवा मानसिक तणाव जाणवू शकतो. त्यामुळे योग आणि ध्यान हे किमान रोज अर्धा तास करा. त्याचा योग्य आरोग्याच्या दृष्टीने तुम्हाला फरक पडू शकतो. कुंभ राशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे 4 व 6. शुभ रंग आहे निळा व पांढरा. शुभवार आहे सोमवार व शनिवार. शुभ दिनांक आहे 21 एप्रिल व 25 एप्रिल. व कुंभ राशीसाठी आठवड्याचा विशेष उपाय, येत्या सोमवारी सकाळी एका काचेच्या बाऊलमध्ये स्वच्छ पाणी घ्या आणि त्यात थोडासा कापूर टाका. हा बाऊल घराच्या मध्यभागी 30 मिनिटे ठेवा आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा तिथे बाजूला बसून 21 वेळेला जप करा. तसेच हे पाणी घराच्या प्रवेशद्वाराजवळ शिंपडा. हा उपाय घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करेल, मानसिक शांतता वाढवेल आणि कुटुंबातील सौहार्द टिकवण्यासाठी प्रभावी ठरेल.